नमस्कार. आपण पाहताय राजकारणाची दुसरी बाजू. शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे अमरावतीला आलेत आणि आता सध्या जो माहोल आहे 30 तारखेपर्यंतचा तो हाच आहे की महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार, सत्ता कोणाची बसणार आणि मग स्टँडिंगमध्ये काय होईल, कोणते पक्ष येऊन भेटतील, सगळे सूत्रे रवी राणांच्या हातात गेली काय, भाजपचा रोल काय असेल, बसपा येईल काय किंवा राष्ट्रवादीचं काय असेल, सगळी चर्चा ही असणार आहे आणि ही चालूच राहणार आहे. ही सगळी मोठ बांधायची आहे ती रवी राणांना बांधायची आहे, हे होऊ शकते. आणि पालकमंत्री इथं येऊन हे सगळं ठरवतील आणि त्यांनी एका प्रत्येक नगरसेवकाची भेट घेऊन घेतली की जिंकल्यानंतर त्यांनी सगळ्यांना खरं म्हणजे पत्र दिले आहेत की तुम्ही खूप छान निवडून आलात त्याबद्दल. परंतु पालकमंत्र्यांच्या एकूण आजच्या या दौऱ्यामध्ये सगळ्यांचा फोकस महापौर कोण होणार आहे. आता महापौर कोण होणार आहे याची जी चर्चा आहे, या चर्चेचा खरा अर्थ असा आहे की महापौरांच्या निवडीबद्दल सगळेजण आता आपला रेपो तयार करत आहेत. महापौरांसाठी लॉबिंग सुरू झालं आहे. खरं हे सगळी गंमत असते. काही वृत्तपत्रांनी, काही लोकांनी यात हा महापौर होणार, हे महापौर होणार, ह्या होणार वगैरे वगैरे आणि लॉबिंग स्टार्ट आहे. असं लॉबिंग करून महापौर होतात का? म्हणजे ज्यांना भाजपा कळते, महापौर भाजपाचा होणार हे नक्की आहे की नाही. मग भाजपाचा महापौर होत असताना लॉबिंग, आमच्या मीडिया हाऊसला खूप लोक फोन करून विचारत आहेत की कोण होणार महापौर. आम्ही म्हणतोय नगरसेवक होणार महापौर. प्रॅक्टिकली विचार केला तर कोणाला महापौर करावं यासाठी सर्व अधिकार पक्षांनी स्वतःजवळ ठेवले असतात. ते सगळ्यांशी भेटत असतात, बोलत असतात, चर्चा करत असतात. पण राजकारणाची दुसरी बाजू अशी आहे की नाव फायनल झालं आहे. तुम्हाला आठवते का की राजस्थानच्या स्थानिक महत्वाच्या नेत्यांना डावलून अगदी शेवटी कोपऱ्यात आमदार शर्माजी बसले होते आणि त्यांना सांगण्यात आलं या समोर तुम्ही मुख्यमंत्री आहात. मध्य प्रदेशला हेच झालं. मध्य प्रदेशमध्ये हेच झालं की यादवजी बसले होते मागे, खूप मागे, त्यांना माहिती नव्हतं इकडे या, तुम्हाला मुख्यमंत्री केलाय. खुद्द देशाचे पंतप्रधान जेव्हा 25 वर्षापूर्वी दिल्लीतून त्यांना अडवाणींनी सांगितलं की तुम्ही जा, अहमदाबादला जा आणि सत्तेचे सूत्र हातात घ्या, तेव्हा खूप लोकांनी विरोध केला त्यांना, पण तो विरोध टिकला नाही. एकूण भाजपाच्या रणनीतीमध्ये असं दबाव गट वगैरे किंवा प्रेशर, लॉबिंग हे काही चालत नाही. त्यांचं ठरलं आहे, नाव आमच्याकडेही आहे की कोण होणार महापौर. नक्की माहिती आहे मला, हा व्यक्ती होणार आहे. परंतु तो अधिकार आता पक्षाचा आहे, तर त्यांना घेऊ द्या निर्णय. जे लोक लॉबिंग करतात त्यांचं बऱ्याच वेळा नुकसान होते. हे भाजपचं अजून एक वैशिष्ट्य आहे. अनुभव घेतला आपण की लॉबिंगला भाजपामध्ये तसं स्थान नाही आहे. मोठे मोठे नेते, राजस्थानच्या सिंधिया किंवा ज्यांना मामा म्हणून प्रसिद्ध आहेत ते मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान, यांचं खूप लॉबिंग झालं. त्यांना सत्तेतून बाहेर ठेवलं गेलं, केंद्रात ओढून घेतलं. ते थोडे नरमले म्हणून त्यांना केंद्रात घेतलं. तरी तर भाजपचा महापौर कोण व्हायचं तर होईल, ते नाव ठरलं आहे त्यांचं. माझा स्वतःचा अंदाज अनेक लोक विचारतात, माझे युजर खूप मस्त आहेत, खूप सोशल मीडियावर चर्चा असते व्हिडिओची. एक व्हिडिओ टाकला काल परवा, एक असाच सायंकाळच्या एका महत्वाच्या विषयावर, तर त्याला किती हजार लोकांनी बघितलंय. आता लोक विचारतात तुम्ही सांगा महापौर कोण होणार. तर मी माझा स्वतःचा अंदाज असा आहे की अमरावतीमध्ये स्त्री आणि पुरुष असे नगरसेवकांचं वर्गीकरण करायचं असेल तर स्त्री उमेदवार नाही होणार. मला असं एक माझा अंदाज आहे. त्याचं कारण मी आज सांगतो का नाही होणार. म्हणजे त्या निराश होऊ नये, आमच्या ज्या नगरसेविका भगिनी आहेत त्यांनी निराश होऊ नये, त्यांना पद मिळणार आहे महत्वाची, पण महापौर मात्र पुरुष होईल असा माझा अंदाज आहे. कदाचित कदाचित तुम्हाला हे सगळं रेकॉर्ड करून ठेवाल आणि दाखवाल मला, या मॅडम झाल्यात आता, पण असं नाही होणार. त्याचं मुख्य कारण सांगतो. कोणतेही आम्ही जेव्हा अंदाज मी व्यक्त करतो त्याच्या मागे एक स्टडी आहे. नागपूरमध्ये महिला महापौर आहेत सर्वसाधारण, आणि अमरावतीमध्ये सर्वसाधारण ओपन आहे सगळ्यांसाठी, आणि अकोल्यामध्ये ओबीसी महिला आहे. मग नागपूर आणि अकोला ह्या दोन महिला महापौर झाल्यावर अमरावती पुन्हा महिला महापौर होतील याची शक्यता कमी आहे. पण
मेसेजच द्यायचा असेल, भाजपा महिला नेतृत्वाला पुढे करतोय, हा मेसेजच द्यायचा असेल, तर भाजपा हेही करू शकते. शेवटी भाजपाकडे प्लॅनिंग नाही असं म्हणू नका. प्लॅनिंग आहे, यश अपयश येत राहते. पण भाजपाकडे प्लॅनिंग आहे. त्यांना पुढची 2030 ची निवडणूक लढवायची आहे आणि मग 29-30च्या निवडणुका त्यांनी डोळ्यासमोर ठेवल्या आहेत आणि त्यानुसार प्लॅनिंग सुरू आहे. आता प्लॅनिंग वेळेवर काय स्थानिक कोर कमिटी त्यांच्याबद्दल बोलूच नाही आपण आज. कोर कमिटीचं काय व्हायचं व्हाय. मला या सगळ्यांमध्ये आज मात्र जे दिल को छू लेने वाली बात विचाराल तर एक आहे जनता दरबार. या जनता दरबारासोबत माझे काही प्रश्नही आहे. माझे म्हणजे वैयक्तिक नाही, माझे वैयक्तिक नाही, जनतेचे प्रश्न आहे. तुम्ही विचारा, तुम्हाला कोण जनता विचारून येऊन सांगते तुम्ही किती लोकांना भेटता, कोणत्या चौकात गेले होते. मित्र हो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन आहेत आणि कितीतरी हजारो तुम्ही बघू शकता कमेंट्सवर किती लोक प्रश्न विचारतात. आत्ता मला सायंकाळी मी पाहिला सोशल मीडिया, तेव्हा मला एकाने सांगितलं की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये यांना बोलवा, ते नाव येणार आहे, ते व्यक्तीला मी बोलवणार आहे. प्रश्न आहे की जनमताचा आवाज दाबून तुम्ही लोकशाही जगू नाही शकत. अनेक वेळा असं वाटतं लोकांना की माध्यम या व्यक्तीच्या फेवरमध्ये आहे, त्या व्यक्तीच्या फेवरमध्ये, म्हणजे बेसिकली आमची मीडिया अवस्था अजिबात नसते. आम्ही फेवर किंवा अपोज हा विषय नसतो, तटस्थता हाच विषय आहे आमचा, निरपेक्षता हाच विषय आहे. माझा हा कार्यक्रमावर अनेक लोक सुरुवातीला खूप वेगळी कमेंट्स करायचे, पण आता ज्या कमेंट्स आहेत ते पण मलाही समाधान होतंय की लोकांना कळत आहे की जे फॅक्ट आहे ते आहे, ते तुम्हाला पटो ना पटो. कोणी पराभूत झाला तर समर्थक नाराज होतीलच त्याचे, पण तो पराभूत झालाय, लोकांनी नाकारलाय, हे सत्य नेत्यालाही मान्य नसतं, कार्यकर्त्यांना मान्य नसतं. सो पण आज जी दिल को छू लेने वाली बात दिल को छू लेने वाली बात, जनता दरबार. माझ्या मनात प्रश्न आहे, लोकांच्या मनात प्रश्न आहे, ते तुमच्यासमोर ठेवतो. अनेक कंप्लेंट्स आले, त्याचे मेजर कंप्लेंट काय तर अवैध जे रेती आणि खनिज आहेत ते विदाउट परमिशन नेल्या जातात किंवा आणल्या जातात आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटला खूप मोठी रॉयल्टी मिळते, कारण ही खनिज ही भारताची नैसर्गिक संपत्ती आहे, ज्यावर राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा काही ठिकाणी आपला अधिकार असतो. ते सरकारची जमीन आहे, कारण ती जनतेची जमीन आहे, जनता म्हणजे सरकार आहे. सोपी थेरी आहे. ह्या तक्रारी खूप आहे, ट्रकभर तक्रारी आल्या. आता बावनकुळे साहेबांसमोर तक्रारी आल्या, त्यांनी त्याचा निकाल लावला, त्यांनी एक अजून घोषणा केली की तालुका लेवलवरही आम्ही जनता दरबार भरू. खूप स्वागतार्ह घोषणा आहे साहेब, नो डाऊट साहेब. प्रश्न असा आहे की एवढ्या तक्रारी येत असतील आणि एका बाजूला माननीय जिल्हाधिकारी, एका बाजूला माननीय पोलीस आयुक्त, माननीय DSP साहेब बसले असतील, तक्रारी तर त्यांच्याबद्दलच आहेत. विचार करा ना, जिल्हा प्रशासनाबद्दल जर एवढ्या साऱ्या तक्रारी आहे जनतेच्या. एक तक्रार फार भयंकर होती जी मी ऐकली, मला शॉक बसला स्वतःचा. मेळघाट मधल्या एका व्यक्तीची, काही व्यक्तींची, एका विकासाला त्याच्यासोबत काही लोक होते, त्यांनी तक्रार केली आहे. तक्रार अशी आहे की 2006 मध्ये एक BSFचा जवान मेळघाटचा सैन्यातून आलाय वापस आणि तो वापस सुट्टीवर आला, सुट्टी त्यांनी एन्जॉय केली आणि वापस गेला. त्यानंतर तो गेली 20 वर्ष आलाच नाही. एक व्यक्ती गेला, सैनिक गेला, सीमेवर गेला, असं यांचं कुटुंबियाचं म्हणणं आहे. मग त्यांनी पत्रव्यवहार केले आणि तो सीमेवर पोहोचलाच नाही असं BSFचं म्हणणं आहे. सत्य असेल सगळं, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की कोणी मिसिंग होते आहे आणि त्याची 20 वर्ष, आता सांगा 20 वर्ष पाठपुरावा त्या कुटुंबाने किती केला असेल? 2 दिवस नाही झाले या घटनेला, 20 वर्ष वाट पाहतात आहे की तो जवान, तो सैनिक वापस येईल. त्याचा काही तर निकाल लागायला पाहिजे होता. भारतामध्ये एक रेशो असा आलाय की भारतातल्या अनेक महिला, स्त्रिया, मुली घरातून ज्या गेल्या त्या कधी घरी आल्या नाही. हा फिगर मोठा आहे. हा जो जनता दरबार आहे ना, याच्यावर माझं लक्ष होतं. काय कंप्लेंट्स आहेत? अनेक कंप्लेंट्स आहेत. ज्या डिपार्टमेंटच्या आहे त्यावर त्यांनी कारवाई करा असं म्हटलंय. बरं, जो तक्रारदाता आहे, ज्याने तक्रार दिली आहे तुम्हाला, त्यांनी एक कॉपी पहिलेच दिली त्या ऑफिसला. समजा उदाहरण घ्या की एखाद्या तहसील बद्दल तक्रार असेल, XYZ तहसील आहे, भातकुली असेल, आपले वरुड असेल, मोर्शी असेल, जे असेल, त्यांनी तिथं पत्रावर केलं आहे
आणि पत्रव्यवहार करून वारंवार रिमाइंडिंग दिलंय, त्यांनी कलेक्टरपर्यंत ते पत्रव्यवहार केलाय. म्हणजे तालुक्याची तक्रार जिल्ह्यात आली आहे, त्याच्यावर चालू आहे कागदावर कागद, कागदावर कागद. शेवटी तो दरबारात आलाय. खरं म्हणजे या दरबार या शब्दावरही आपल्याला आता विचार करावा लागणार आहे. म्हणतो आपण जनता दरबार. मला कमेंट्स मध्ये सांगा, हा दरबार शब्द बदलायला पाहिजे. खरं म्हणजे हा जनतेचा दरबार नाही आहे, हा जनतेची कैफियत आहे, जोहार आहे. की आज जो शेवटी पालकमंत्र्यांच्या समोर आपल्या नेत्यासमोर आलाय, तोपर्यंत ज्याच्यासाठी ही सगळी सत्ता कमवता तुम्ही, एवढा प्रचार करता, एवढ्या निवडणुका घेता, ती सत्ता जिल्ह्यात आहे ना. मग त्या सत्तेच्या आधिपत्याखाली असलेलं प्रशासन जर काम नसेल करत, त्यांच्याबद्दल तक्रारी असेल, बरं एक दोन नाही तक्रारी, खरी चौकशी या प्रकारे झाली पाहिजे की जी तक्रार आली ते कोणकोणत्या व्यक्तीपासून सरकली पुढे 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 आणि कोणी कारवाई नाही केली, हे शेवटचं न्यायालय असायला पाहिजे. जनतेचा पहिला पॉइंट तिथून जिथून तो आलाय, त्याने तिथून जी तक्रार केली आणि त्या सरकारने तर टाइम टेबल दिलेला आहे, कोणती तक्राराचा किती वेळात निर्वाह करायचा, किती वेळात त्याला उत्तर द्यायची जबाबदारी निश्चित केली आहे. हे सगळं ई गव्हर्नमेंट झालेलं आहे, फाईल टू फाईल चालली आहे, तरी एवढी मोठी रश होते. ही गर्दी नाही आहे मित्र हो, हे आपल्या वेदना आहे, ही आपल्या पोटातला अक्षरशः आग आहे. न्यायच नाही भेटून राहिला. आम्हाला जर काही लोकांना वाटत असेल जनतेच्या की इथून मोठ्या प्रमाणात खनिज येऊन राहिलाय, मध्य प्रदेशमधून 400 ट्रक रोज येतात महाराष्ट्रात, अशी तक्रार आली आहे. माझं जर चुकत नसेल दुरुस्त करून घ्या, अशी तक्रार आली आहे. मग त्या प्रत्येक नाक्यावर बसलेले आमचे सन्माननीय पोलीस अधिकारी काय करत आहे, तलाठी साहेब काय करत आहे, तहसीलदार साहेब काय करत आहे, एसडीओ साहेब काय करत आहे, पालकमंत्री साहेबांपर्यंत यावं लागते तक्रार घेऊन. मुळात तक्रारकर्त्याला आता नुकसान भरपाई दिली पाहिजे की तुला इतका वेळ लागला. आता भारतात हे सुरू झालं पाहिजे, आपल्या देशात हे सुरू झालं पाहिजे की आपण जेव्हा तक्रारदार शेवटच्या पॉइंटवर येतो आणि त्याला 6-6 महिने झाले असतात, वर्ष झाले असते, गुन्हेगारीकरण इतकं वाढलेलं आहे, त्याची चौकशी होत नाही. का नाही होत? या सगळ्यांची चौकशी केली पाहिजे. तक्रारदाराची जर तक्रार यापूर्वीच्या त्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय इथून आली असेल, तर संबंधित ज्यांनी ज्यांनी या तक्रारीचा निर्वाह करायचा होता त्यांनी केला नाही, तर त्यांना आर्थिक दंड लावला पाहिजे. त्याशिवाय ही सिस्टीम दुरुस्त नाही होणार. तुम्हाला काय वाटतं? हा जनता दरबार आहे की जनतेची कैफियत आहे, जनतेच्या वेदना आहे? आम्ही लोकशाहीचा उत्सव कशासाठी करतोय? एकीकडे मी महापौराच्या सत्तेसाठी कोण बसणार म्हणून फार उत्सुकता घेऊन बसलोय, कोण होणार महापौर, रोज आम्ही टायटल छापतोय. पण ज्यांची सत्ता स्थापन केली आपण, ज्यांच्यासाठी केली आहे, त्या गरिबांचं कोण ऐकणार? कोण ऐकेल गरिबाचं? त्या कैफियत त्यांची कोण ऐकेल? जोहार कोण त्यांचा कोण ऐकेल? काय वाटते तुम्हाला या लोकशाहीबद्दल? कमेंट्स मध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबतो.